मुख्यमंत्र्यांच्या शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेसचं चिंतन शिबिर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात होणार चर्चा. शिबिराला राष्ट्रवादीचे प्रमुख नेते राहणार उपस्थित. मतदार याद्यांमधनं जाणीवपूर्वक हजारो मतदारांची नावं वगळली. राहुल गांधींचे निवडणूक आयोगावरती पुन्हा आरोप. राज्यातील राजुरा मतदारसंघातील घोळावरही बोट. तर राहुल गांधींचे आरोप आयोगानं फेटाळले. देशातील तरुण विद्यार्थी आणि जेन झी पिढी भारताच्या राज्यघटनेचं संरक्षण करतील. राहुल गांधींची एक्सवरची पोस्ट चर्चेत. तर जेन झीच्या उल्लेखामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. राहुल गांधी सिरियल लायर. लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत. महाराष्ट्रातील पराभव जिव्हारी लागलाय. मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींवरती पलटवार. आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तर तुफान दगडाचा मारा सुरू झाला. त्याच्यामध्ये काही आमदार होते. होय, पवार साहेबांचे आमदार होते. अंतरवालीतील दगडफेकीत शरद पवारांचे आमदार होते. छगन भुजबळांच्या दाव्यानं खळबळ. राजकीय स्वार्थासाठी भुजबळ काहीही बरळतात. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. भुजबळांच्या आरोपांवर मनोज रांगेंचं प्रत्युत्तर. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अंबरनाथ आणि कल्याणच्या दौऱ्यावर. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन. अजितदादा आणि सुप्रियाताई पुन्हा एकत्र या. एनसीपी कार्यकर्त्यांनी नागपुरातील चिंतन शिबिराच्या ठिकाणी लावली पोस्टर्स. देशभरात नव्यानं लॉन्च झालेल्या आयफोन 17 विक्रीला आजपासून सुरुवात. आयफोन खरेदीसाठी ग्राहकांची उडाली झुंबड. एक महत्त्वाची बातमी आणखी बघूयात. धाराशिव परांडा तालुक्यातील चांदणी नदीला या महिन्याभरात 5 वेळा पूर आलाय. पुराच्या पाण्यानं नदीकाठच्या जमिनीमधील माती, पीक सगळंच वाहून गेल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. ही शेती नीट करायलाच लाखो रुपये लागणार आहेत. त्यामुळे सरकारनं पंचनाम्याचा फार्स न करता शेतकऱ्यांना सरसकट मदतीचा हात द्यावा अशी मागणी शेतकरी सरकारकडे करतायत. धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात मोठी अतिवृष्टी झाल्याचं पाहायला मिळालं. मी आता चांदणी नदीवरती आहे आणि चांदणी नदीचं पात्र आज जरी बघितलं तर दुथडी भरून वाहत आहे. आपण बघू शकतो की ही चांदणी नदीचा परिसर आहे आणि या पाण्याची पातळी जर बघितलं तर किमान 5-5 किलोमीटर बाजूच्या शेतात जे आहे ते पाणी गेल्याचं पाहायला मिळालं. इकडल्या जर बाजूला बघितलं तर गावकरी आहेत आणि इथं आसपासच्या परिसरात देखील पाणी होतं. आत्ताही काही ठिकाणी पाणी दिसतंय आणि ही मका आणि उडीद लावणारं शेत होतं. ह्या शेतातली पूर्ण जमीन पीक जे आहे ते पाण्यात वाहून गेलेलं आहे. शेतकरी खरडून गेलेलं म्हणता येईल. जमीन खरडून जाण्याचा जो प्रकार असतो तर आपल्याला तिथं पाहायला मिळता येईल. जमीन कशी खरडून जाते, काळी माती जाऊन ही दगड जे प्रकारे दिसतात ती माती खरडून जाण्याचा प्रकार म्हणतात. आणि मूग आणि उडीद याच्यामध्ये होतं. मकाही लावली होती. आपल्यासोबत या शेतकऱ्यांनी बघितलं तर ही मक्याचं पीक आहे आणि हे सगळं पूर्णतः वाहून गेलेलं आहे. काय सांगाल बाबा, किती पाऊस होता, कसं नुकसान झालंय? ढगफुटीचं प्रमाण होतं आणि अति पाऊस झाल्यामुळं पिकाचं पूर्णपणे नुकसान होऊन मका, सोयाबीन, तूर, उडीद आणि ऊसाचं पूर्ण नुकसान झालंय. तात्काळ सरकारने आर्थिक मदत करावी. कुठल्या कुठल्या ह्याच्यात पाणी गेले, कुठल्या कुठल्या पिकाचं नुकसान झालंय? तूर, मूग आणि सोयाबीन आणि मका होती ह्या ठिकाणी. किती दिवस पाऊस पडत होता? 1 महिना झाला सतत पाऊस आहे. सततच्या पावसानं आतुनात नुकसान झालेलं. प्रत्येक शेतकऱ्याला झळ पोचलेली याची. काय सांगाल बाबा, कशाचं नुकसान झालंय, काय परिस्थिती जाते आता परिसरात? तूर, सोयाबीन, उडीद, मूग सतत 5 वेळेस गावात महापूर आल्यामुळं जनता त्रस्त झाली. सगळ्या घरोघरी पाणी शिरलं. तरी सध्या एक पीक राहिलेलं नाही. गावातलं काय अन्नधान्य, जनावरं, शेळ्या, जमीनचं तर काय धान तर खरून गेलं. पण ही माती सध्या राहिलेली नाही. पंचनामे झालेत का? नाही. पंचनामे झालेत, परंतु नदीकाठचे ठराविक लोकांचे झाले. ठराविक लोकांचे झाले. बाकीच्या लोकांचं पंचनामे नाही, काय नाही. आज शेतकऱ्याच्या बांधावर अगर कुठं जरी एखादं गांजाचं झाड दिसलं तर ही देवेंद्र फडणवीस, अजितदादा, ही अमुक हे जे आहे ती तिघजण, तिघाची जत्रा,
ही जत्रा तिथं लगेच शासकीय पंचनाम्याला पाठवते आता मग आता अपेक्षा काय? आता शेतकऱ्याची सरसंकट ओला दुष्काळ जाहीर करावा. शासन जरी प्रचार मदत पंचनामे झाले, मदत जाहीर करायला असं सांगितलं जातंय, मदतीसाठी निकष लावले जातात, मात्र सर्रास जर बांधावरली वस्तुस्थिती बघितली, जमीन खरडून गेली आहे, पिकं पाण्यात वाहून गेली आहेत. पंचनामे मात्र काही ठराविक लोकांचे झालेत, काही शेतकऱ्याचे झालेले नाहीत. पंचनामे जर झाले नसेल तर शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार, ही एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना हे दुःख सहन होत नाही. शेतकरी आता कुठेतरी उभा राहण्यासाठी आर्थिक मदतीची अपेक्षा सरकारकडून करताना दिसत आहे. सागर जाधवसह बालाजी निरपळ, न्यूज 18 लोकमत, परांडा. पुढची बातमी. दादाताई पुन्हा एकत्र व्हा असे पोस्टर नागपुरात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी लावलेत. नागपूरमध्ये राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर आहे आणि या चिंतन शिबिराच्या ठिकाणी एनसीपी कार्यकर्त्यांनी हे पोस्टर लावलेले आहेत. दादाताई एक व्हा असा पोस्टरमध्ये उल्लेख करण्यात आलाय. झालं गेलं गंगेला मिळू द्या, नतमस्तक होऊन विनंती करतो असंही या पोस्टरमध्ये लिहिण्यात आलंय. तर नागपुरातील चिंतन शिबिर ठिकाणी ही पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये दादाताई एक व्हा असा आशय लिहिण्यात आलेला आहे. झालं गेलं गंगेला मिळू द्या, नतमस्तक होऊन विनंती असा देखील आशय या पोस्टरवर लिहिण्यात आलेला आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे, थेट नागपुरातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, खरं तर नागपूरमध्ये आज राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर आहे, त्याच पार्श्वभूमीवर आता कार्यकर्त्यांनी ही पोस्टरबाजी केलेली आहे. त्यामध्ये दादाताई एकत्र व्हा अशी विनंती करण्यात आली आहे. काय अपडेट? नक्कीच राष्ट्रवादीच्या मूळ राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर जे आहे ते अजित पवार गट वेगळा झाला आणि अजित पवार गटानं जे आहे ते लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढली आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल कधीही वाजू शकतो आणि त्यासाठी सज्जतेच्या दृष्टीने जे आहे ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचं आज राष्ट्रीय चिंतन शिबिर नागपूरच्या या वर्धा रोड इथला इम्पेरियल पॅलेस एम्प्रेस पॅलेस इथं होत आहे. त्यामुळे या शिबिराकडे जे आहे ते महत्त्वाचं राजकीय लक्ष लागून असलेलं आहे. कारण नागपूर प्रामुख्यानं आपण पाहिलं तर भाजपचा गड म्हणून ओळखला जातो. स्वतः मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय जे आहे ते या नागपूरमध्ये आहे आणि त्याच नागपूरमध्ये जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पहिलं चिंतन शिबिर होतं. त्यामुळे एक प्रकारे एक राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न जो आहे तो या निमित्तानं अजितदादा गटाकडून जो आहे तो केला जातो आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चिंतन शिबिराला जे आहे ते महत्त्व आलेलं आहे. कारण या चिंतन शिबिरामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांपासून मंडल अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांपर्यंत असे जवळपास 550 महत्त्वाचे पदाधिकारी, आमदार आणि खासदार जे आहेत ते इथं उपस्थित राहणाऱ्या पक्षानं आतापर्यंत केलेलं काम आणि आता इथून पुढं पक्षाची भविष्यातली वाटचाल कशी असावी या दृष्टीनं जे आहे ते चिंतन इथं या शिबिराच्या माध्यमातून केलं जाणार आहे. मात्र या सगळ्या शिबिरामध्ये एक पोस्टर जे आहे ते सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं. त्यामुळं त्यात असा उल्लेख केलेला आहे की दादा आणि सुप्रियाताई तुम्ही परत एकत्र या, झालं गेलं ते गंगेला वाहून गेला अशा आशयाचा तो पोस्टर जो आहे तो लावण्यात आलेला आहे. खरं तर आता या दोन्ही गटांमध्ये जी आहे ती दरी वाढत चाललेली आणि त्यातलं तर आता अजितदादा गटानं वेगळं आपलं चिंतन शिबिर घेतलेलं आहे. त्यामुळे आता या होर्डिंग्सला किती महत्त्व मिळेल हे सांगता येत नाही. मात्र कार्यकर्त्यांच्या अजून देखील या भावना आहेत की दादा आणि ताईंनी एकत्र यावं आणि झालं गेलेलं गंगेला वाहून जावं, ही त्यांची भावना असली तरी आता आजच्या या चिंतन शिबिरामध्ये नेमक्या कुठल्या विषयांवर चर्चा केली जाता, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय पक्षाची रणनीती ठरविली जाते हे देखील पाहणं जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे. साधारण सकाळी 9:30 वाजता जे आहे ते अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये या चिंतन शिबिराचं उद्घाटन होईल आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वेगवेगळ्या सत्रामध्ये हे चिंतन शिबिर चालणार आहे. पक्षाचे वेगवेगळे नेते जे आहेत ते या चिंतन शिबिराला मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे हे शिबिर कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं असणार आहे. राज्यभरातून कार्यकर्ते 2 दिवसांपासून जे आहेत ते नागपूरमध्ये या शिबिराच्या निमित्तानं दाखल झालेले आहेत आणि आता या शिबिरस्थळी देखील यायला इथं सुरुवात झालेली आहे. अतिशय भव्य दिव्य या एम्प्रेस पॅलेसमध्ये राष्ट्रवादीचं हे चिंतन शिबिर इथून पुढं पक्षाची भविष्यातली वाटचाल कशी असावी आणि पक्षाची काय दिशा असावी हे ठरवणार आहे. त्यामुळं राष्ट्रवादी पक्षाच्या दृष्टीनं जे आहे ते हे चिंतन शिबिर अतिशय महत्त्वाचं आहे आणि 9:30 वाजता या चिंतन शिबिराची जी आहे ती सुरुवात होणार आहे. प्राजक्ता, उदय, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. पुढची एक मोठी बातमी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अंबरनाथ आणि कल्याणच्या दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान दोन्ही शहरांमध्ये राज ठाकरेंच्या स्वागतासाठी बॅनरबाजी करण्यात आली आहे.